कृष्ण अंधारात जन्मले. कृष्ण अंधारात जन्मला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावध चित्त राहायला हवं. कृष्ण खोडकर आहे. कृष्ण खोडकर आहे केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही. अभिमन्यू चक्रव्यूहात फसला कशामुळे? तर श्रीकृष्णामुळेच. चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं, पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही. कृष्ण आहेच असा अजून. आपल्याला फसवतो, गंमत बघतो, फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो, रस्ता थोडासा उघडतो, पण पोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही. चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चालाक आहे. चालू आहे असंच म्हणा हवं तर. चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसला. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पाहत बसाल तर फक्त सौम्य हसतो. फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे. तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या, आत्मसात करा. अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाही. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता. श्रीकृष्ण न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, अशी शपथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र. वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ. भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था. कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नेहमी पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरोसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज. अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे, कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते. अशा वेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो. जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे, तिथे विजय निश्चित आहे. का नसणार? तो सोबतीला उभा राहतो, थोडीफार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल तो निश्चित जिंकेल. असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवांत मी पांडवांत मी अनुरेणूत भरलो. तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवांतही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनितीच्याही. त्याला नीती अनितीच्या तराजूत तोलता येत नाही, कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो, आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरोसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो की आपण कोणत्या रंगात रंगतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे.
तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहील. म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याची म्हणणे ऐकावे लागेल. कृष्ण सरळ नाही पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचं आहे. श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत. श्रीकृष्णाने आपली आई वडील सोडले, त्यानंतर नंद यशोदा, मित्र निघून गेले, राधा निघून गेली, गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली. आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते त्याने कृष्णाला गुरु बनवावं. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात म्हणजेच डिप्रेशनमध्ये जात नाही. कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे राहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही. जय श्रीकृष्ण. या लेखाच्या लेखकाचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम मिळण्यासाठी. धन्यवाद.